बाहेर तयार झालेलं पावसाचं वातावरण असू द्यात किंवा मधल्या वेळेत लागणारी किंवा सायंकाळची छोटीशी भूक असू द्यात, तोंडाला चव आणणारी चटपटीत, वरून कुरकुरीत, आतून मऊ लुसलुशीत कच्ची दाबेली खायला प्रत्येकाला आवडतं. मग आता ही दाबेली खाण्याकरिता बाहेर गाड्यावरच का जायचं? अहो, घरच्या घरी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्येच तुम्ही ही दाबेली अगदी गाड्यावर मिळती तशीच चवीची तयार करू शकता. अगदी मोजक्या घरगुती साहित्यांमध्ये कमी खर्चांमध्ये तयार होणारी ही कच्ची दाबेली जर बाहेर खायला गेलो तर भरपूर सारे पैसे मोजावे लागतात, कारण आपलं मन एक दाबेली खाऊन भरत नाही ना. चला तर मग लगेचच या चटपटीत दाबेलीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी जेवढं साहित्यांचं प्रमाण सांगणार आहे ना, त्या प्रमाणामध्ये 12 दाबेल्या तयार होतात. तर त्याकरिता मी मध्यम साईजचे 5 बटाटे कुकरमध्ये घातले. सोबतच 1 ग्लास पाणी घालूयात आणि कुकरचं झाकण लावून फुल गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात. यामुळे आपले बटाटे छान असे मऊसूत शिजतील. आलू पराठ्याच्या बटाट्यांपेक्षा थोडासा हा बटाटा जास्त प्रमाणात शिजवावा लागतो. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण दाबेलीचा मसाला बनवून घेऊयात, कारण हा मसाला मार्केटमध्ये विकत मिळत नाही. तर यासाठी आपल्याला लागणार आहेत पाव कप सुकं किसलेलं खोबरं, 2 चमचे धने, 1 चमचा पांढरे तीळ, 4 ते 5 मध्यम तिखट असलेल्या सुक्या लाल मिरच्या, या नसल्यास लाल तिखट पण वापरू शकता, 1 तेजपत्ता, अर्धा चमचा जिरे, 1 सपाट चमचा कच्ची बडीशोप, अर्धा इंच दालचिनीचे 2-3 तुकडे करून घेतले, अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी स्टारफूल घेतलं, 5 ते 6 काळी मिरी घेऊयात आणि 3 ते 4 लवंग घेऊयात. आता हे घेतलेलं संपूर्ण साहित्य एका पॅनमध्ये घालायचं आणि एकदम मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. यामुळे आपल्या या संपूर्ण साहित्यातील मॉइश्चर कमी होईल आणि ते मिक्सरला एकदम बारीक स्वरूपात दळलं जाईल. तर बघा, आपल्या खोबऱ्याचा हलकासा रंग बदललाय, मिरच्यांना देखील हलकेसे डाग पडले होते. आता संपूर्ण साहित्य थंड करूयात आणि मगच मिक्सरला फिरवून घेऊयात. थंड झाल्यामुळे हे छान असे कुरकुरीत होईल. थंड झालेलं साहित्य लगेच मिक्सरच्या भांड्यात काढते. आता तुम्ही जर यामध्ये लाल सुकी मिरची वापरलेली नसेल तर याच वेळेला मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल तिखट वापरा. तुम्ही गाड्यावरील दाबेली बऱ्याचदा खाल्ली असेल, ती मस्त अशी चटपटीत चवीची असते, थोडासा आंबटपणा असतो. तर त्याचकरिता मी यामध्ये एक छोटीशी चिमूट भरून सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालणार आहे. यामुळे मस्त असा आंबटपणा येतो मसाल्याला. जर तुम्हाला घालायचं नसेल तर याऐवजी काय वापरायचं ते पुढे सांगते. 1 चमचा साखर देखील घातली आणि कलरकरिता 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घालूयात. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. मिक्सरचं झाकण लावायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर बघा, एकदम मस्त असा बारीक स्वरूपात दळला गेलेला आपला हा दाबेली मसाला तयार झाला आहे. तयार झालेला मसाला तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरला तर 6 महिने आरामशीर टिकतो. आता आपण दाबेलीतील मस्त असा नटी फ्लेवर देणारा कुरकुरीत मसाला शेंगदाणा बनवूयात. त्याकरिता फक्त 1 चमचा तेल पॅनमध्ये घातलं. तेल अगदी हलकंसं गरम झालं की लगेचच पाव चमचा हळद घालायची आणि अगोदरच भाजलेले सालविरहित शेंगदाणे घालायचे. हे शेंगदाणे मी घरीच भाजून त्यांची साल काढून 2-2 तुकडे तयार करून घेतलेले आहेत. पण सेम शेंगदाणे मार्केटमध्ये देखील मिळतात, ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. हळद तेलामध्येच हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजले की मगच घालूयात पाव चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार दाबेली मसाला, जो आपण आत्ताच बनवून घेतलेला आहे. सोबतच पाव चमचा मीठ आणि 1 चमचा पिठी साखर घालू. यामुळे शेंगदाण्याला चटपटीतपणा देखील येतो. व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि अगदी काही सेकंदाकरिताच हे पुन्हा एकदा गरम करायचं आहे, कारण यामध्ये आपण पिठी साखर घातली आहे तर त्याला पाणी सुटेल. तर हे व्यवस्थित असं कोरडं व्हायला हवं आणि हे शेंगदाणे कुरकुरीत व्हायला हवे. याकरिता आपला मसाला शेंगदाणा तयार झालाय. एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ. सेम पॅन मी पुन्हा एकदा गॅसवर चढवलाय. आता यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचे. तर बघा, आपण ही दाबेली अगदी कमी भांड्यांच्या पसाऱ्यामध्ये देखील बनवत आहोत, त्यामुळे नक्कीच आपली मेहनत देखील वाचत आहे. तेल हलकंसं गरम झालं की लगेचच पाव चमचा हळद, 1 चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे दाबेली मसाला घालायचा. हा या तेलामध्ये हलकासा परतवून घेऊ, कारण आपण संपूर्ण साहित्य अगोदरच भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे मसाला जास्त परतवण्याची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, अगदी हलकेसे आपले मसाले परतले गेले की लगेच यामध्ये अर्धा वाटी पाणी घालू. कारण तुम्ही बघितलं असेल, दाबेलीमधील जे स्टफिंग असतं ना, ते थोडंसं सैलसर असतं. यामुळे ते पावांना व्यवस्थित असं चिकटून राहतं.
आता यासोबत 2 चमचे चिंचेची चटणी देखील घालूयात। तर ही चिंचेची चटणी कशी बनवायची ते मी गेल्या आठवड्यामध्येच चिंच साठवणुकीच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे। ती रेसिपी पाहिली नसेल तर आवर्जून बघा। व्यवस्थित मिक्स करूयात आणि हलकीशी पाण्याला उकळी काढून घेऊयात। आपल्या या पाण्याला उकळी आली आहे। आता घेतलेले संपूर्ण 5ही बटाटे साल काढून हातानेच मॅश करून या पॅनमध्ये घालूयात। तर हाताने हा व्यवस्थित असा कुस्करला जाणार नाहीये, त्यामुळेच मी या ठिकाणी मॅशर घेतलंय, जे आपण पावभाजी करिता वापरतो ना तेच। त्याच्या मदतीने आता हा बटाटा छान असा यामध्ये मॅश करून घेऊयात, जेणेकरून तो मसाल्यामध्ये छान असा एकजीव होईल। तर तुम्ही बघू शकता आपल्या या दाबेलीच्या स्टफिंगला काय भारी असा रंग आलेला आहे, चव तर अप्रतिम आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालूयात आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। खरं तर मीठ आपण अगोदरच मसाल्यांमध्ये घातलं असतं तरी देखील चाललं असतं, पण मी खरं तर विसरून गेले होते। पण काहीच हरकत नाहीये, आपण आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतोय। तर बघा उत्तम चवीचं आणि परफेक्ट अशा कन्सिस्टन्सीचं आपलं हे स्टफिंग तयार झालंय अवघ्या काही मिनिटांमध्येच। तुम्हाला गरज वाटत असेल तर एकदम कमी गॅसवर झाकण ठेवून 2 मिनिटाची तुम्ही वाफ काढून घेऊ शकता, पण मला गरज वाटत नाहीये, त्यामुळे मी लगेच गॅस बंद करते आणि तयार झालेलं स्टफिंग अगदी ठेल्यावर ज्या पद्धतीने ताटामध्ये थापून तयार केलं असतं ना, अगदी सेम पद्धतीने मी देखील तयार करून घेते। यामुळे आपल्याला ठेल्यावरचीच दाबेली खाल्ल्यासारखं फील येईल। तर बघा किती मस्त असं आपलं हे स्टफिंग दिसतंय ना। आता यावरून उरलेले संपूर्ण साहित्य घालूयात, जसं की बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हे कुरकुरीत मसाला शेंगदाणे जे मस्त अशा चटपटीत फ्लेवरचे आहेत, ते देखील यावरच असे पसरवून घालायचे। हे मसाला शेंगदाणे ना तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून 6 महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता। मस्त असेच कुरकुरीत राहतात। सोबतच थोडेसे डाळिंबाचे दाणे घातले, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहेत। सोबतच मी अर्ध्या लिंबाचा रस घातला। या अर्ध्या लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही पूर्ण लिंबाचा रस घालू शकता, जर तुम्ही दाबेलीचा मसाला तयार करत असताना लिंबू सत्व वापरलं नसेल तर। सोबतच थोडीशी बारीक पिवळी शेव देखील घातली। आपलं स्टफिंग काय भारी दिसतंय, अगदी मस्त असं डेकोरेटिव्ह झालंय। लगेच आता दाबेली बनवायला घेऊयात। तर दाबेलीकरिता हे रेग्युलरचेच पाव मी घेतलेले आहेत। काही ठिकाणी स्पेशल दाबेली पाव देखील मिळतो, तो जर तुम्हाला उपलब्ध झाला तर तो देखील तुम्ही वापरू शकता। आता हा पाव असं मधोमध असा कट करून घ्यायचा आहे। त्यामध्ये तयार केलेली चिंच चटणी घालायची, सोबतच हे स्टफिंग देखील भरायचं। स्टफिंग भरताना भरपूर असं भरा आणि छान असं दाबून दाबून भरा, यामुळे आपल्या दाबेलीला टेस्ट अप्रतिम येईल। आता हा पाव पुन्हा एकदा बंद करूयात आणि बारीक शेवमध्ये ज्या ठिकाणाहून आतमध्ये भरलेलं स्टफिंग बाहेर दिसतंय त्या ठिकाणी चिकटवून घेऊयात। बघा काय भारी आपली मार्केटसारखीच गाड्यावर मिळते तशीच कच्ची दाबेली तयार झाली आहे। सेम पद्धतीने अजून 1-2 पाव मी तयार करून घेते। तर तुम्ही बघितलं असेल अगदी घरगुती साहित्यांमध्ये, मोजक्या साहित्यांमध्येच आपली ही कच्ची दाबेली किती सोप्या पद्धतीने तयार होते। पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी बाहेरचं वातावरण, पाणी दूषित असतं, तर अशा वेळेला बाहेरचं अन्न खाणं सोडा आणि अशा पद्धतीने घरगुती पदार्थ नक्की ट्राय करून बघा, कारण हे आपण अगदी स्वच्छतेपूर्वक तयार केलेले असतात। तयार झालेली दाबेली छान अशी आता क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊयात। त्याकरिता तव्यावर 1 चमचा साजूक तूप घातलं, याऐवजी डालडा वापरलं तरीही चालेल। आता 1, 2, 3 तुम्ही जेवढे काही पाव तयार करून घेतलेले आहेत तेवढे या तव्यावर ठेवा आणि एकदम मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटाच्या अंतरानंतर हे पाव अलटपलट करून छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या। गरजेनुसार तुम्ही हव्या त्या वेळेला थोडं थोडं तूप वापरू शकता। ही दाबेली भाजत असताना मधून अधून थोडीशी प्रेस करायची आणि म्हणूनच तर हिला दाबेली असं म्हटलं असावं असं मला वाटतं। अशी प्रेस करून करून दाबेली भाजली की ती छान अशी क्रिस्पी होते आणि त्यासोबत आतलं जे स्टफिंग आहे ना ते या पावांमध्ये देखील मुरतं आणि यामुळे दाबेलीला टेस्ट आणखी जास्त छान येते। तर बघा मी 2 ते 3 वेळेला तूप वापरलं असेल आणि मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आपली दाबेली देखील दोनही साईडने खूप छान अशी क्रिस्पी भाजली गेली आहे, अगदी दिसता क्षणी खावीशी वाटते। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच माझ्यावर विश्वास ठेवून एकदा तरी ही दाबेली तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल। मी ज्या ठिकाणी राहते म्हणजे श्रीरामपूरमध्ये एका ठिकाणी ही दाबेली चिंचेच्या चटणीसोबत सर्व केली जाते, म्हणजेच खायला दिली जाते। तुमच्याकडे असं काही आहे का, मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही आजची ही रेसिपी कोणत्या भागातून बघताय हे देखील नक्की कळवा।
पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा चटपटीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.